पहाटेचे 5 वाजलेत आणि आमचं आजचं दर्शन होतं ते म्हणजे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन. खरं सांगू का, आमची आदल्या रात्री अजिबात झोप झाली नव्हती. त्यामुळे असं वाटत होतं, की खूप आळस येतोय की काय? सांगू का, सकाळचं पहाटेचं दर्शन आम्हाला सगळ्या ठिकाणी खूप चांगलं झालं होतं. आम्हाला एकाही ठिकाणी कुठे गर्दी किंवा खूप अशी मोठी लाईन आहे किंवा तासनतास उभं राहावं लागलंय, असं आम्हाला कुठेच जाणवलं नाही. पहाटे 5 वाजता सुद्धा ही नर्मदा नदी अतिशय सुंदर दिसत होती. हे ओम आकारात असलेलं ओंकारेश्वर आतमधून खूपच भारी आहे आणि मंदिराच्या आत जे कोरीव काम केलेलं आहे, ते अगदी सुंदर आहे. ते तुम्हाला एकच आवाज ऐकू येईल. महादेव. या ब्रिजकडे पाहिलं ना, तर मला असंच वाटायचं, की मी कोलकात्याच्या हावडा ब्रिजवर उभी आहे. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं ममलेश्वराचं. असं म्हटलं जातं, की जर तुम्ही ममलेश्वराचं दर्शन नाही घेतलं, तर तुमचं ज्योतिर्लिंग पूर्णच होणार नाही. आणि इथे सुद्धा आम्हाला अगदी काही मिनिटातच दर्शन झालं होतं. अजिबात जास्त लाईन नव्हती. तुम्हाला हवं तर यानंतरचा वेळ तुम्ही नर्मदा काठी बोटिंग करून सुद्धा घालवू शकता. पण त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी.